लोकसभा इलेक्शन 2024 हे 7 तारखेक पार पडले आणि गोयच्या 75% लोकांनी मतदान केले। एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी, रिजनल पार्टी आम्ही इलेक्शन दोन्ही सीटा कंटेस्ट केली। एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स आम्ही जेन्ना इलेक्शन कंटेस्ट करपाचे थारायले तेन्ना तेका मेन कारण असले ते म्हटल्यार गोंयकारांचो आवाज पार्लिमेंटान पावोवपाक लागून। एवरी टाइम हे रिजनल पार्टी जे आसा ते गोंयकारांचो आवाज रिजनल लेवलाचो जो आवाज आसा तो पार्लिमेंटान पावोवपाक टोटल फेल जाल्ले आहा आनी फेल जाल्ले आनी हेच रिजनाक लागून रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन दोन्ही सीटां आमी कंटेस्ट केली, इंडिपेंडंटली कंटेस्ट केली। आमी खंयसरूच कसल्याच बाबतीन कॉम्प्रोमाइज करूंक ना खंयच्या पॉलिटिकल पार्टी कडल्यान आमी फंडिंग घेवन, ना खंयच्या बिल्डर लॉबी कडल्यान फंडिंग घेवन, ना जाल्यार खंयच्या कॅसिनो लॉबी कडल्यान फंडिंग घेवन आमचे जे फंड असले क्लीन एंड क्लियर ट्रान्सपरंट वेन आमच्या गोंयकारां कडल्यान फंडिंग घेवन आमी इलेक्शन कंटेस्ट केले। आमचे खूप प्लॅन असले डिफरंट कॅम्पेन्स करपाचे, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स करपाचे, बट बिकॉज ऑफ फंड इश्यू आमकां ते करपाक जाले ना। बट आमच्यान जाता तितले, आमच्या क्रांतिकारी भावांनी भयणींनी जाता तितली मेहनत करून आपले 100% दिवन आमी हे इलेक्शन फायट केले आणि लास्ट मेरेन आमी फायट करीत रावले। ह्या हितून ह्या प्रोसेसान जे इलेक्शनाची कॅम्पेन असली आमी लास्ट 2 वर्सां कंटिन्युअस ग्राउंडाचेर काम करीत आसा। आमी लोकांचे इश्यू घेत रावले, लोकां वांगडा रावले आणि जी आमची कितें आमकां मतां पडटली ती गोंयकाराच्या मोगान पडटली, आमच्या कामाक लागून पडटली, आमच्या ऑनेस्टीक लागून आमकां ती मतां पडटली। आमकां भरपूरशे ऑफरी येयले कॉम्प्रोमाइज करपाक, भरपूरशे फंडाचे ऑफरी येयले आणि आमकां बॅकआउट जावपाचे ऑफरी येयले, सगळ्या तरेचे ऑफरी आमकां येयले। बट सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही बॅकआउट जावपाक जन्माक येवंक ना। रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही गोंयकारांचे मुद्दे असेंब्लीन रेज करपाक, गोंयकारांचे मुद्दे पार्लिमेंटान रेज करपाक आणि गोंयकारांचो आवाज जावपाक, जे गोंयकारांक आयज आवाज ना, जे गोंयकार आयज वॉइसलेस आसा, हेल्पलेस आसा, तांकां वॉइस दिवपाक, तांकां आवाज दिवपाक ह्या पार्टीची स्थापना जाल्लेली आसा आनी ती तशीच उरतली। फाल्यां कोणें कितलोय प्रेशर घातलो म्हणून आमी बॅकआउट जावचे ना, जाल्यार आमी कॉम्प्रोमाइज करपाचे ना। कित्याक इतली वर्सां गोंयान फक्त कॉम्प्रोमाइजाचें राजकारण पळयलां। हे कॉम्प्रोमाइजाच्या राजकारणान आमी गोंयकार शेणले, गोंयकार काबार जाले। हांगा फक्त कॉम्प्रोमाइज करून जे पॉलिटिकल पार्टी आनी तेंचे लिडर्स आसा तेंचे लायफ सेटल जाले, तेंचे पॉलिटिकल पार्टी तशेच उरले, स्टेबल उरले, बट काबार जाले ते आमचे गोंय आनी आमचे गोंयकार आनी आमचे अस्तित्व। सो ह्या कॉम्प्रोमाइज पॉलिटिक्सान आमी केन्नाच पडपाचे ना, हेच्याय पयलीं आमी सांगलेले, आतांय आमी सांगता आनी फुडें आमी तेच सांगतले। फाल्यां कितलोय प्रेशर येवं, कितेंय जावं, रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कॉम्प्रोमाइज करपाची ना। ज्या गोंयकारांक दिसता की आमी रायट मार्गाचेर आसा, आमी सत्याच्या मार्गाचेर आसा, आमी तांकां लागून आसा, ते आमकां वोट मारतले, ते आमकां मोग दितले आनी ह्या फावटी भरपूरशा लोकांनी आमकां वोट मारला, मोग दिला, सपोर्ट दिला। ते सगळ्यांक आयज थँक्यू म्हणपाक आयज ही प्रेस कॉन्फरन्स आमी घेता। जे लोकांनी आमकां फंडिंग केला ते 100 रुपया जावं ना, 10,000 रुपया जावं ना, 50,000 जावं, वॉटेवर जो फंडिंग आमकां तुमच्या हार्ट एंड मनी, तुमच्या कामाच्या पयशांनी जो आमकां तुमी केले, तेका लागून आमी इलेक्शन हे कंटेस्ट करपाक पावले। तेका लागून आमचे जे एक्सपेन्सीस असले, जे बॅनराचे जावं ना जाल्यार फ्लेक्सांचे जावं ना, फुटबॉलाचे जावं ना जाल्यार बाकीचे जावं, कॅम्पेनिंगाचे जावं ना, पेपराचेर एड दिवपाचे जावं, आमचे क्रिमिनल रिकॉर्ड्सांचे, हे सगळ्याचो जो एक्सपेन्स आसलो तो तुमच्या फंडिंगेक लागून, तुमच्या डोनेशनाक लागून आमी ते करपाक पावले आनी हे इलेक्शन आमी कंटेस्ट केले। आमी हेच्या पयलीं गोंयान इलेक्शनां पळयताले, हांगा गोंयान जी इलेक्शनां आसताली हितून रिलिजनाचो वापर जायनासलो, पण आयज जर आमी पळोवपाक गेले जाल्यार गोंयान तो ट्रेंड चालू जावपाक लागला।
हांगा रिलीजन खतरे में है म्हणून हांगा वोटिंग सद्याक मागतात. रिलीजन खतरे में है म्हणून हांगा कॅम्पेन जाता. हांगा डेमोक्रेसी थंय उरली, कॉन्स्टिट्यूशनूय थंय उरलें. हांगा रिलीजनाच्या नावाचेर वोटर्सांक इन्फ्लुएन्स करपाचें काम ह्या इलेक्शनाक जालें. ते बीजेपीनूय केलें, ते काँग्रेसीनूय केलें. हो डायरेक्ट आमचो आरोप. एज अ गोंयकार म्हणून इलेक्शन कंटेस्ट करपाक तेंच्या कडेन जालें ना. जावं ती बीजेपी ना जाल्यार ती काँग्रेस. ह्या दोगांकडे गोंयकारांच्या मुद्द्यांचेर इलेक्शन कंटेस्ट करपाक जायना. ह्या दोनाय पॉलिटिकल पार्ट्यांकडे म्हादयचेर इलेक्शन कंटेस्ट करपाक जायना. ह्या दोनाय पॉलिटिकल पार्ट्यांकडे गोंयांत जे मायग्रंट इन्फ्लक्स जाता, जे स्लम्स जाता, ड्युअल वोटिंग कार्ड्स जाता, गोंयचे जमनी काबार जाता, गोंयचे जागे काबार जाता, गोंयचे अस्तित्व काबार जाता, हेचेर इलेक्शन कंटेस्ट करपाक जायना. ह्या दोनाय पॉलिटिकल पार्ट्यांकडे गोंयकार कोण, तुम्ही आज गोंयकार गोंयकार करता, गोंयकार कोण डिफायन करपाच्या इश्यूचेर हेंच्याकडे इलेक्शन कंटेस्ट करपाक जायना. हेंच्याकडे जालें जाल्यार फक्त रिलीजन यूज करून, प्रत्येक रिलीजन यूज करपाक ते लागले. कोण म्हणटा क्रिस्तांव खतरे में, कोण म्हणटा हिंदू खतरे में. सगळ्या गोंयकारांनी एक लक्षात दवरपाक जाय की खंयचेच रिलीजन हे खतरे में ना. खतरे में आसा, डेंजरान आसा जाल्यार खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचे आपले अस्तित्व, तेंचे एक्झिस्टन्स, ते जेन्ना डेंजरान येता, जावं बीजेपी ना जाल्यार काँग्रेस जेन्ना डेंजरान येता, जेन्ना तांकां दिसता की ते शेणपाचे आसा, तेंचे एक्झिस्टन्स आहा, तेंचे अस्तित्व जे गोंयांत आहा ते काबार जावपाचे आहा, तेन्ना ते रिलीजन यूज करपाक लागता. जावं भारत देशांत तेन्ना ते रिलीजन यूज करपाक लागता. आनी ह्याय फावटी गोंयांत मेजरली ते जाले. जो ट्रेंड एक वायट ट्रेंड आसा, हो एक सॅड ट्रेंड आसा गोंयांक लागून. आनी अशेंच जर चल्लें जाल्यार फाल्यां हिंदू क्रिस्तांवांचेर दंगा जावपाक टायम लागचो ना. हे इलेक्शन आमी जितले भोवले, आमी जितले पळयलें, आमकां दिसलें त्याच लेवलाचेर खंय तरी पावले आनी ते पावयताले. जावं ती काँग्रेस, जावं ती बीजेपी. सो गोंयकारांनी लक्षांत दवरपाक जाय, जे पॉलिटिकल लिडर तुमकां रिलीजनाच्या नावाचेर वोट मागता, रिलीजन खतरे में म्हणून सांगून वोट मागता, ते तुमकां फोंडानूच घालतले. रिलीजन राखपी देव आसा. जर तुम्ही चर्चीन वयता, जर तुम्ही देवळान वयता, जर तुम्ही मॉस्कान वयता, जेन्ना तुम्ही त्या देवा कडेन वयता तेन्ना त्या देवाचेर तुम्ही विश्वास दवरपाक जाय. जे पॉलिटिकल लिडर्स येवन सांगतात तुम्ही डेंजरान आसा, तुमचे रिलीजन डेंजरान आसा, तेंचेर जर तुम्ही विश्वास दवरता जाल्यार लोकांनी चर्चीन आनी देवळान आनी मॉस्कान वचपाचें बंद करपाचें. कित्याक तुमकां दिसता ते पॉलिटिकल लिडर्स ना, पॉलिटिकल पार्टीज तुमचे रिलीजन सेव्ह करतले म्हणून जाल्यार व्हडलो जोक आसा, ही व्हडली फकाणां आसा. रेव्होल्युशनरी गोवन्स प्राउडली सांगपाक शकता आनी प्राउडली आमी सांगता की आमी खंयचेच रिलीजन यूज करच्या आदी हे इलेक्शन कंटेस्ट केलें. आमी गोंयकारांच्या नांवाचेर हे इलेक्शन कंटेस्ट केलें. आमी गोंयकारांक लागून हे इलेक्शन कंटेस्ट केलें आनी ह्याय फुडें आमी गोंयकारांक लागून इलेक्शन कंटेस्ट करतले. आमी दुसऱ्या भाशेन रिलीजन यूज करचें ना, ना खंयचें रिलीजन खतरे में म्हणून सांगून लोकांक पिशान काडपाचें ना, आनी खंयच्या सेक्शन ऑफ वोटर्स जे आसा तेंची वोट्स घेवन आमी दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीक विकचे ना, हे आमी सगळ्यांक सांगपाक सोदता. आमचे क्रांतिकारी भाव आनी भयणी लास्ट 2 म्हयने जाले नॉन स्टॉप, जेन्नाच्यान आमचो मॅनिफेस्टो रिलीज जालो तेन्नाच्यान नॉन स्टॉप लोकांच्या दारादाराचेर वचून आमचो मॅनिफेस्टो पावयले, आमचो कॅन्डिडेट प्रोफायल पावयले आनी लोकां मेरेन आमचे विचार पावयले. आमी तांकां थँक्यू म्हणना, कित्याक ते आमचेच पार्ट एंड पार्सल. बट हे इलेक्शन जर जालें, हे इलेक्शन जर आमी फायट केलें जाल्यार तेंच्या पुस्ताचेर, तेंच्या ताकदीचेर आनी तेंच्या डिटर्मिनेशनाचेर. भरपूर तांकां सिच्युएशन टफ आसलें. जेन्ना आमी सिंगल फायट करता तेन्ना सगळेच पॉलिटिकल पार्टीना, सगळेच फोर्सीस आमच्या अगेन्स्ट वावरतले आनी ते सानंदरेन कशे वावरले ते विरेश तुमकां सांगतलो. बट सगळे पॉलिटिकल पार्टीज जे आसात सगळे एकठांय जाल्यात, जेंकां गोंयकार कोण तो डिफायन करपाचो ना, जेंकां म्हादय गोंयांक दिवपाचें ना, जेंकां गोंयकार कोण पडलेले ना, अजिबात तांकां मायग्रंट इन्फ्लक्स जाता तेचो इफेक्ट पडना, ड्युअल वोटिंग कार्ड जाता तेचो इफेक्ट पडना, मायग्रंट बस्ती जाता तेचो इफेक्ट पडना. पूण ते गोंयकार कोण आनी गोंय राखतले म्हणून भाशणां करतात
हे सगळे एकठांय जावन तेंच्यांनी आरजीक खूप डिफेम करपाची तयारी हे केली, तेंच्यांनी ट्राय केले, फेक पोस्टर्स आउट केले, रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीचे फेक रेव्होल्युशनरी गोन्साचे फेक रिसिप्ट स्लिप काढून तेंच्यांनी डोनेशन मेळ्ळे म्हणून तेंच्यांनी व्हायरल केले. लास्ट डे आदले दीस इलेक्शनाच्या आदले दीस तेंच्यांनी आमचो कॅन्डिडेट विड्रॉ जाला म्हणून एक तेंच्यांनी PDF तेंच्यांनी एक पोस्टर तेंच्यांनी आउट केलो आणि इंडिया लायन्साक सपोर्ट करता म्हणून सांगले. सो हे सगळ्या तरेचे घाण राजकारण ह्या पॉलिटिकल पार्टीनी ऑपोजिशनान आरजी विरुद्ध केले. बट रेव्होल्युशनरी गोन्स आम्ही ठाम रावले. आमच्या भुरग्यांच्या कुस्ताचेर, लोकांच्या आशीर्वादाचेर, लोकांच्या मोगाचेर आम्ही इलेक्शन हे फायट केले, कंटेस्ट केले, लोकांनी वोटूय घातले. आता ते वोट सगळे सील जाल्लेले आहा. 4 जुनाक कळटले कोण जिखतलो कोण शेणटलो. बट आम्ही लोकांक इतलेंच सांगता की रेव्होल्युशनरी गोन्स पार्टी तुमकां लागून आसली, तुमकां लागून आसा आणि तुमकां लागून गोंयकारांक लागून आसतली. हांव मागता विरेशा कडेन की तेणी ब्रीफ करचे, स्पेशली जे ऑपोजिशन असले तेंच्यांनी रेव्होल्युशनरी गोन्स पार्टी डिफेम करपाक कितें केले आणि तेंच्यांनी सान अंद्रे जो आरजीचो मतदारसंघ आसा ह्या मतदारसंघान कसले ट्रिक्स यूज केले आरजीक सकयल उडोवपाक आणि आरजीक डिफेम करपाक, हेचेर स्पेशली हांव मागता विरेशा कडेन की तेणी ब्रीफ करचे. सगळे प्रेस भाव माझे वाटो येवकार. जशें मनोजान सांगले की रेव्होल्युशनरी गोन्स पक्ष जेन्ना लोकसभा निवडणुकीक गेलो खुबशे आरोप आणि खुबशे डिफॉर्मेशन जी आसा ती रेव्होल्युशनरी गोन्स पक्षाचेर घातली. रेव्होल्युशनरी गोन्स पक्ष जो आसा तो गोंयकारां खातीर आसा. गोंयकारची आयडेंटिटी जी आसा ती राखपा खातीर आसा आणि आमची जी आयडियोलॉजी आसा ही क्लियर आसा की गोंय आणि गोंयकार उरपाक जाय. आणि हीच आयडियोलॉजी घेवन आमी ह्या लोकसभा इलेक्शनाक गेले, फुडें सरले. आणि जो आमकां संविधानान रायट दिला, अधिकार दिला की जेन्ना पार्टी रजिस्टर जाता तेन्ना खंयचेय इलेक्शन आमकां लडपाक रायट आसता. आणि आमची स्टेट लेवल पॉलिटिकल पार्टी आसा आणि ह्या कारणाक लागून आमी फुडें सरले आणि पूर्ण जोरान जे आमचे क्रांतिकारी भाव आसा जावं भयणी आसा तेंच्यांनी पूर्ण जोरान पूर्ण गोंयभरान आपणाचें काम केल्लें आसा. जेन्ना आमी पळयताले की गांवांनी आमचे भुरगे भोंवताले, तळमळीन भोंवताले, इतले वतान जे आयज तुम्ही पळयता आसतलो हिटवेव येयल्ली आसा, पण ह्या हिटवेवान ते डोर टू डोर कॅम्पेन जी करताली खंयचोच पक्षान म्हाका दिसना की टोटल आख्या गोंयभरान इतली डोर टू डोर कॅम्पेन केल्ली आसा जी रेव्होल्युशनरी गोन्स पक्षाचे जे क्रांतिकारी भाव आनी भयणी आसा हेंच्यांनी केल्ली आसा. कारण प्रत्येक घरान वचून आमच्या क्रांतिकारींनी तांकां अवेरनेस केले, लोकांक सांगले आनी पटोवन दिले की गोंय आयज उरपाक जाय, गोंयकार उरपाक जाय आनी गोंयकारांचें अस्तित्व उरपाक जाय. आणि ह्या तितून म्हटल्यार तुम्ही पळयता आसतले ह्या भागान खुबशे फेक मेसेजीस, खुबशे फेक व्हिडिओज, खुबशे फेक जे एडिटींग आसा, एडिटींग पोस्टर्स हे सगळे आउट जाले आणि खूप डिफॉर्मेशन जे रेव्होल्युशनरी गोन्साचेर करपाक सोदले दोन्ही पक्षांनी, जावं ते बीजेपी जावं ते काँग्रेस, दोन्ही पक्ष भियाल्ले. कारण एक रेव्होल्युशनरी गोन्स पक्ष जो आसा तो वयर सरता आणि ताका वयर सरपाक म्हटल्यार जे क्रांतिकारी आसा ते फाटी फुडें काय पळयना, तांकां कोण विकते घेवपाक शकना. कित्याक हेच्या पयलीं तेंची खूब नाटकां जी आसा ही चालूच आसली आनी विकते घेवपाक शकना. तुमकां खबर आसा बाकीचे खंयचेय पक्ष जे आसा ते विकते घेवन तांकां लास्ट मुमेंटाक कितले जाणांक हे करताले, पण रेव्होल्युशनरी गोन्स एकूच पक्ष आसा जो पक्ष आयज ठामपणे उबो रावला आनी कांय कॉम्प्रोमायज करिनासतना म्हटल्यार गोंयकारांचो जो आवाज आसा हो ह्या पार्लिमेंटान पावोवपाक लागून दीस रात मेहनत केली, दीस रात रात काडले आनी आयज 7 तारखेच्या निवडणूक जी जाली थंय सगळ्या लोकांनी गोंयकारांनी येवन थंय मतां मारली. आतां जे सानंद्रे मतदारसंघात म्हटल्यार तुमी पळयता आसतलो आरजीचो एकूच मतदारसंघ आसा आनी एकूच मतदारसंघ आसल्या कारणान सगळे पक्षांची नजर आसली ती सानंद्रे मतदारसंघान. जावं ते व्हडले व्हडले लिडर जे लिडर येवन गेले, लिडर येवन मिटिंगी घेतल्यो, बारीक बारीक बसका घेतली, घरांनी गेले आनी कितलेशे लिडरांनी जी आश्वासनां दिली, जावं ते डिफरंट पॉलिटिकल पार्टीचे जे हे करताले तांकां सपोर्ट घालले तेंच्यांनी हे केले आनी प्रत्यक्षात म्हटल्यार घराघरांनी डोर टू डोर वचून तेंच्यांनी केली. आतां हितून अशें कळटा की सानंद्रे मतदारसंघात तरी वोटर संख्या जी आसा ती बाकीच्या मतदारसंघांनी खूब कमी आसा, पण तांकां आयज भियात पडलेली की रेव्होल्युशनरी गोन्साच्या पक्षाची आयज ती लीड आसा ती लीड खंय ना खंय कमी करपाक जाय, तांकां खंय ना खंय आमकां दाखोवपाक जाय. ताकाच लागून तांचो जो जोर आसा म्हटल्यार अशी आश्वासनां दिल्ली की प्रत्यक्षात कोण वयताले बीजेपी पक्षाचे लिडर वयताले आनी ते लोकांक सांगताले की तुमकां आमी गव्हर्मेंट जॉब दिता. म्हटल्यार आयज अशी परिस्थिती पाविल्ली आसा, घरांनी भोंवताले, लोकां कडेन मिटींग घेताले, घरांनी मिटींग घेताले आनी ते सांगताले तुमकां आमी गव्हर्मेंट जॉब दिता. घरांत 2 जाण आसतना 2 जाणांकूय गव्हर्मेंट जॉब दिता.
म्हणल्यार ही परिस्थिती आयज बीजेपीची जाल्ली आसा. म्हणल्यार आयज तांकां खबर आसा की तांकां मतां पडची ना, पण ते घरांनी वचून ते सांगता. तशेंच पयशांचो जो दुर्वावर आसा, म्हणल्यार प्रत्येक इलेक्शनाक हे घडटा, पण ह्या इलेक्शनाक आनीक चड प्रमाणात जालें. जेन्ना आमी प्रचार करताले, प्रचाराच्या टायमार पासून आमकां न्यूज गावली की अशें अशें चालू आसा, तेन्ना आमी वचून पळयलें. फ्लायंग स्क्वॉडाक आपयलें, मात फ्लायंग स्क्वॉड पावचे पयलीं तांकां मेसेज मेळोन ते परत वयताले. जेन्ना 5 तारखेक काबार जाले, म्हणल्यार तेजे नंतर भोंवपाक मेळना, तरी पूण हे जे थोडे जाण जेन्ना लिडर आसा ते भोंवन थंय वचोन मिटिंग्यो बसून घेतलेल्यो आसा आनी फ्लायंग स्क्वॉडान तेंचेर एक्शन बसून घेवंक ना. म्हणल्यार त्या टायमार ते नाच जाता. म्हणजे कशी तांकां न्यूज मेळटा. हो दुर्वावर जो आसा हो सानंद्र मतदारसंघात टोटल जाल्लो आसा. जो आदलो आमदार जो फ्रांसीस सिल्वेरा आसा, तेंच्यो ज्यो घरच्यो म्हणल्यार तेंच्यो फॅमिलीच्यो ज्यो टिंटेड गाडयो आसा, ह्यो टिंटेड गाडयो हेजे पयलीं आमी कंप्लेन केल्ली. जावं पंचायत इलेक्शन आसा, जावं ते असेंब्ली इलेक्शन हेजे पयलीं आमी कंप्लेन केली. तेन्नाय सांगलेलें आमी की ह्यो टिंटेड गाडयो भोंवता आनी हे फावटी सेम जालें. आनी तेजेर एक्शन जे फ्लायंग स्क्वॉडाक सांगलेलें तेजेर एक्शन जावंकूच ना. जी एक्शन म्हणटा ते आरटीओन घेवपाक जाय. अरे आरटीओ घेवपाक जाय जाल्यार कित्याक घेयना? म्हणल्यार आयज अशें दिसून येता जो सीएमान जे आश्वासन दिल्लें ज्या विधानसभेन की टिंटेड गाडयो म्हणटा त्यो आसपाच्यो ना आनी टिंटेड गाडयांचेर स्ट्रिक्ट एक्शन जातली. तुमचेच मनीस जे तुमचे कार्यकर्ते आसा जावं तुमचे जे लिडर आसा, हे लिडरूच आयज दुर्वावर करता आनी तुमी तांकां तेंको दिता. कित्याक तेंको दिता? एकूच कारण आसा की रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो गड आसा तो तुमी खंय ना खंय काबार करपाक सोदता आनी हेका लागून तुमचो जो पयशांचो दुर्वावर जावं ही आश्वासनां जी गव्हर्नमेंट जॉबाची आश्वासनां जी आसा ही प्रत्यक्षात तुमी घराघरांनी वचून लोकांक सांगली. म्हणल्यार अशें दाखोवंक सोदता की आमी तांकां रोखडेच गव्हर्नमेंट जॉब दितले. आनी दुसरे सायडीन म्हणटा, दुसरे सायडीन तुमी म्हटल्यार स्टेट जे कमिशन बसयला, तुमी स्टाफ सिलेक्शन कमिशन दुसरे सायडीन बसयला आनी हे सायडीच्यान म्हणटा आमी दिता तुमकां जॉब. सो ही तकलेन घालपाची जो प्रयास आसा हो बीजेपीन जावं काँग्रेसीन आपणाच्या वाटेन जे काँग्रेसीचे आसले ते आनी कसली तेंचो जो प्रचार आसा तो वेगळे तरेन चालू आसा. म्हणल्यार तुमी खबर आसा आयज रेव्होल्युशनरी गोवन्स जोरा नेटान काम करता, गोंयकारा खातीर काम करता, गोंयकारांची कमाईक काम करता, गोंयकारांची आयडेंटिटीक काम करता आनी गोंयकारांचे जे डेव्हलपमेंट आसा तेज्या खातीर काम करता. आनी ह्या पक्षांक ह्या जे सेंट्रल दोनूय पक्ष जे आसा हांकां गोंयकारांचे मातूय पडलेले ना. ते फक्त डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स खेळपाक सोदता, डिव्हिजन करपाक सोदता, लोकां मदीं तकलेन घालपाक सोदता की डिव्हिजन करून ती मतां मेळोवपाची, काम करपाचें कांय ना. फक्त पोकी आश्वासनां ही हे दोनूय पक्ष दिता. आनी गोंयकारांक म्हणजे जे गोंयकारान आमकां सांगले आपूण प्रत्यक्षात गोंयकार सांगताले की अशें अशें येवन गेले, अशें अशें सांगता. म्हणल्यार आमचे जे वोटर आसा तेंच्यांनी सांगले की अशें अशें आमकां ऑफरी दिल्यो. आमच्या पासून कितलेशे जे रेव्होल्युशनरी जाल्ले तांकां पासून कितल्योशो ऑफरी दिल्यो, मात एकटो वचून तो हालोवंक ना. ते ठामपणे उबे रावले की बाबा आमी रेव्होल्युशनरी गोवन्सा खातीर आसा, आमी गोंया खातीर आसा आनी गोंयच्या मोगा खातीर आसा आनी फाटीं सरपाचें ना. ही डेडिकेशन हे जे आसा ते आमच्या क्रांतिकारींचे आसा आनी हे क्रांतिकारीच्या डेडिकेशनाक लागून हे आमी लोकसभेचे इलेक्शन इतल्या जोरान आनी इतल्या नेटान लडपाक शकले. खूब जाण कितें कितें म्हणटले, मात हांव खरेंच काळजांतल्यान दिनवासता आमच्या प्रत्येक गोंयकाराक, जे गोंयकाराक रेव्होल्युशनरी गोवन्सा वांगडा ठामपणे रावले, 7 तारीख पर्यंत ठामपणे रावले आनी फुडेंय रावतले. आमी प्रॉमिस करता गोंयकारांक की आमी गोंया खातीर आसा, गोंय फुडें व्हरपा खातीर आसा आनी गोंयची जी अस्तित्व आसा हें राखपा खातीर आसा. आनी हेकाच लागून हो आमचो रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जल्माक येयल्लो आनी फुडें पासून आमी अशेंच काम करतले. हांव मागता आमचो सावथ गोंयचो उमेदवार रुबर्ट पेरेरा कडेन की तेणें तेजे जे शब्द आनी तेजे जे हें आसा म्हणजे फुडलें कितें आसा तें सांगचें. लोकसभेचे जे पळय इलेक्शन जाल्लें ते फर्स्ट टायम डिफरंट लेवलाचेर जालां आनी डिफरंट लेवलाचेर जावपाक फकत ना कारण म्हळ्यार आरजीपी जे पद्दतीन जे पळय काम करता, आरजीपी लोकसभेची इलेक्शन आहा 1 म्हयनो 2 म्हयने काम करतलो, लोकसभा इलेक्शन हो देखावो लोकांक दाखोवना. कन्सिस्टन्सी जे पळय लास्ट असेंब्ली इलेक्शन जावन कन्सिस्टन्सी दाखयली, कंटिन्युअसली आमी ग्राउंडार काम करताले, इश्यूज येताले, जितले पळय इलिगलिटी आहा, गोंयकार आडकळ गोंयकाराची अडचणी आहा थिंग धांवन गोंयकारा बरोबर सांगात दिवप, हें आरजीपीन काम केलां. ही कापोस्ताद ना म्हूण बीजेपीच्या सरकाराक नासली, ना म्हूण काँग्रेसीच्या पक्षाक नासली. 2 जोडे गोंयकारा बरोबर उबे रावपी पार्टी म्हणटा ती आरजीपीच आहा आनी हे फावटी लोकसभेच्या इलेक्शनाक दाखोवन दिल्लें आहा. आनी इतले डिफेम करपाक पावले दुसरी पार्टी की आदली रातीक जे पळय मनीसान सांगलां
की आरजीपीचो कॅन्डिडेट जो पळय आसलो तो विथड्रॉ जाला आनी दुसरे बलदेश पार्टीक सपोर्ट करता. हें करपाक कारण कितें? ही फकत ना भिरांत. ही भिरांत कित्याक येयली? की आमची कन्सिस्टन्सी आहा लोकां मदें पावप, लोकां मदें तेंचे इश्यू आहा तेंचे बरोबर तांकां सांगत दिवप, हें तांकां पळोवपाक जायना जाल्यार आनी ही भिरांत तेंच्या मनांत आसली त्या कारणान लागून असले पोस्टर्स तांकां असले मेसेजीस तांकां व्हायरल करपाची ही परिस्थिती तेंचेर येयली. कित्याक ते कांयच काम करनात. हांव लोकांक काळजांतल्यान देव बरें कर म्हणटा जो पळय तुमी आमकां मोग दाखयलो इलेक्शनांत आनी जितले आमकां तुमी भरपूर प्रेयरां दवरले हेका लागून हांव तुमकां सगळे काळजांतल्यान देव बरें कर म्हणटा. आनी एक सल्यूट जो आमचो क्रांतिकारी जे भाव आहात ते दीस आनी रात तुमी वावुरले की लोकांच्या दारां वचून लोकांचे इश्यू घेवपाक. आनी जे पळय आमच्या आमदारान सांगलां हीट वेव आहलो पूण हो हीट वेव आनी केन्ना मनाचेर घेयनासतना देंपरांचे 12, 2, 3 पासून कंटिन्युअसली तुम्ही डोर टू डोर केले, लोकांच्या दारान पावले, कितें खाताले कितें जेवताले हे कोणाक खबर नासलें. पूण एक गोंयकाराचो गोंय सांबाळपाचो आनी गोंयकाराक सांबाळपाक जाय हें घेवन हे मनाचेर घेवन हे विचार घेवन सकाळच्या दारांतल्यान तुमी भायर सरताली. हे गोंयकारान तुमची पळयला आनी गोंयकारान तो पळय मोग आमकां दाखयला तो 7 तुमकां दाखयला आसलो. तुमचो मोलादीचो वोट आतां सील जाल्लो आहा. रिजल्ट आमकां बरे तरेन पॉझिटिव्ह येतलो आनी तुमचो आवाज पार्लमेंटाक पावतलो म्हूण आमकांय अपेक्षा आहा, तुमकांय अपेक्षा आहा. सगळ्या गोंयकाराक मोग दाखयलो आनी आमचेर विश्वास दवरलो म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें कर म्हणटा. आनी सदांच जो पळय आदले दिसा जो पळय रुपट विथड्रॉ जालो म्हणटा तोच रुपट आयज इलेक्शना कंटेस्टंटाकूय आसलो आनी आयज आरजीपीचे मेंबरां बरोबर टिमी बरोबर आसून होच रुपट तुमकां प्रेस दिता. आनी सगळ्या गोंयकारांक आनी एकदां काळजांतल्यान देव बरें कर म्हणटा. तुमी आमचेर विश्वास दवर म्हणून हांव मागता आमचो सेक्रेटरी सावथाचो शैलेशा तोय 2 उतरां सांगतलो. सगळे प्रेस भावां येवकार, हांव इन शॉर्ट पिरियड जी आमी कॅम्पेनींग जी सावथा जी टीम आमची आशिल्ली ती कशी केली ती सांगता. आमी अशी गांवां गेले जे गांव आमचे काणकोण भागां, सांगे, मागीर केपें भागां अशें भोंवले जे जाग्यार केन्नाय कोण कॅन्डिडेट पावना आनी केन्नाय कोण मिनिस्टर पावना. इवन आमी जेन्ना भोंवताले हांव आसतालो, आमचो विश्वेश नायक जनरल सेक्रेटरी, आमचो स्टार कॅम्पेनर आमचो आमदार विरेश बोरकर, आमचे कॅन्डिडेट रुपट परेरा आनी बाकीचे जे आमचे प्रेमानंद गावडे एसटी जे आमचे विंग प्रेसिडेंट आनी बाकीचे जे रिव्होल्युशनरी आशिल्ले आनी गोंयकार अशें पावले जे जाग्यार आमी पडले. अक्षरशः आमी जे दोंगर भागांनी भोंवले जे जाग्यार लोकांक केन्नाय कोण पावत नाशिल्ले हे लेवलाचेर पावले आनी सांगपाक खूब उमेद दिसता. जेन्ना आमी ह्या गांवांनी पावले आमकां खंय तरी एक भंय दिसताली बाबा आमी आजी थंय पावल्या की ना ते. पण जेन्ना लोक आमकां पळयताले प्रत्येकान नांवान वळखताले, म्हाका रुबट आमचो आमदार विश्वेश प्रत्येक रिव्होल्युशनान ते सांगताले हांगा रेंज ना, फक्त BSNL आसा. पूण तुमी जे काम गोंया लागून करता ते पळोवन आमी प्रत्येक जे असेंब्ली सेशन जावं बाकीचे प्रेस बाकीचे काम पळोवन हे फावटी आमी प्रत्येक गोंयकारांनी चिंतलां हे फावटी बॉल म्हणल्यार सांगताले की गोंयकार गोंया लागून काँग्रेस आनी बीजेपी कमळ आनी हात म्हळ्यार दिल्ली म्हणटाले. तेच लोक म्हणटाले दिल्ली आनी नाका, हे हायकमांड आयज आमचे गोंय काबार केलां, फुडें काबार करतले. आमकां गोंयची कमांड जाय ते म्हणजे रिव्होल्युशनरी गोंयस पार्टी. आनी आमकां लोकूच जेन्ना भोंवताले तेन्ना आमकां लोकूच खंय तरी कितें आमकां हाडून दिताले, कोण पॅटीस कोण सामोसा. हे लेवलाचे आयज कॅम्पेनींग केले आमी आनी जो रिस्पॉन्स आशिल्लो लोकांचो एकदम बरो आशिल्लो. सो तशेंच जे आमचे रिव्होल्युशनरी आशिल्ले जे गोंयकारांनी आमकां प्रत्येकान आमकां सपोर्ट केलो तांकां मनकारांतल्यान देव बरें करूं म्हणटा. आनी जो रिजल्ट आसा तो डेफिनेटली आमची दोनूय सीट आसा जे नॉर्थाक आनी जे सावथाक ते दोनूय सीट आमी जिखतले. सो प्रत्येकाक मनकारांतल्यान परत एकदां देव बरें करूं म्हणटा. तुमकां सगळ्यांक येवकार. जेन्ना 2022 असेंब्ली इलेक्शन जालें तेच्या फाटल्यान जे रेव्होल्युशनरी गोवन पार्टी जे आपली एक कन्सिस्टन्सी येयली, जे वेगळ्या गांवांनी वचून जे आमचे रेव्होल्युशनरी जाल्ले ते इश्यू रेज करताले, इलिगॅलिटी जाता तेचेर आवाज उठयताले. तशेंच मागीर आमचे एक कॅम्पेन जाली ती म्हटल्यार हेची आमचो जो प्रेसिडेंट आसा पार्टी प्रेसिडेंट मनोज परब तेजो कॉन्स्टिट्युएन्सी विजिट्स आसताल्यो. ते विजिट्साक जे जे गांवांत जे मेजर इश्यूज आसताले सारके ते इश्यूज रेज करताले. मागीर तर जावन इल्लीगल बस्ती, जावन उदकाचो इश्यू,
जावं अश्यो ज्यो बिल्डर लॉबीच्यो ज्यो मेगा प्रोजेक्ट येताले तेंचेर आवाज उठयताले, तेंचो इश्यू रेज करताले, मागीर ते पंचायतीन वचून पंचायतीक क्वेश्चन करताले, सेक्रेटरीक क्वेश्चन करताले, तेन्ना सेक्रेटरी कडेन सुद्दां आन्सर आसनासलो, तांकां सेक्शनां सांगता ती सेक्शनां खबर नासताली. अशें खूब करून करून जेन्ना लोकांचो विश्वास जालो, मागीर तेज्या फाटल्यान डिसेंबरान आमी आमचे लोकसभा इलेक्शन कंटेस्ट करता म्हणून सांगले. तेज्या फाटल्यान आतां 4.5 म्हयने जाले जे आमचे पर्सनल विजीट्स, प्रायव्हेट विजीट, वनर मिट्स बारीक बारीक हे चालूच आसताले. तेज्या फाटल्यान मागीर आमचो कॅम्पेन मोड चालू जालो, जो सेकंड फेज ऑफ कॅम्पेन, तो जो डोर टू डोर कॅम्पेन. आमचो प्रत्येक जो रेव्होल्युशनरी आहा तो आपलो फ्री टायम जे कामाक वयताले भुरगे कामाचे घरा येवन ते डोर टू डोर कॅम्पेन करताले. सांजच्या टायमार 2 वरां 3 वरां कितें मेळटा ते 3 वरां ते कॅम्पेन करताले आनी लोकांक कन्विन्स करताले की ह्यो ज्यो नॅशनल पार्टीज आसा तेंच्यांनी कशे गोंयकारांक फटयल्या आनी आरजी कशे गोंयकारां खातीर काम करता ते. तसोच आमची आनीक एक एक्झाम्पल दिवपाक मेळटाले, जो आमचो आमदार आसा सांताद्रेचो विरेश बोरकर, तो स्वता आपणाच्या नांवानसून एमएलएच्या लेटर हेडीरसून तो कंप्लेन घालतालो ज्यो इलिगॅलिटीज चलताल्यो तेजेर. जाल्यार खुबशे लोक अशे कन्विन्स जाल्ले की रेव्होल्युशनरी गोवान्स हीच आमचो गोंय राखतले म्हणून. सो अशें जालें. मागीर जेन्ना आमचो सारकी कॅम्पेन स्टार्ट जाली तेन्ना ते कॅम्पेनिंगाक जे भुरगे आमचे आसले रेव्होल्युशनरी तेंच्यांनी लिवो काडल्यो. लीव काडून ते डोर टू डोर करताले. ते आमच्या कडेन मार्केट विजीट्स जावं आनी कसलो हे आसलो आमचो मिटींग जावं ते सगळे आपूण हे करताले. आनी जेन्ना जेन्ना आतां कॅम्पेन सुद्दां करता तेन्ना आपूण आपले पयशे पदरचे मोडून नाजाल्यार जे लोक आसतात जे लोकेलिटींतले ते आमकां रिफ्रेशमेंट हाडून दिताले. सो ह्या लेवलाक जो मोग आसा गोंयकारांचो तो रेव्होल्युशनरी गोवन पार्टीचेर येयल्लो आसा आनी जो गोंयकारांचो विश्वास आसा तो रेव्होल्युशनरी गोवन पार्टी जाल्लो आसा. सो प्रत्येक गोंयकारां कडेन जे 75% जे भायर सरून वोट मारला तांकां आमी देव बरें करूं म्हणटा की तुमी जो विश्वास दाखोवन तुमी भायर सरल्यान डेमोक्रेसीचेर विश्वास दवरल्या आनी मतदारांक येयल्या, हेच्या खातीर तुमकां देव बरें करूं म्हणटा. आनी तशेंच जे आमचे भुरगे जो आपलो टायम काडून जे इतले गरमेचे भायर सरून आख्खे ओले जाताले भुरगे घामान बुडटाले तरी तेंच्यांनी खंयच गिव अप करनासतना ते परतून आसा तशे कॅम्पेनिंगाक भायर सरताले. हेच्या खातीर तुमकांय देव बरें करूं म्हणटा. आतां आमच्या कडेन आसा आमचो अजय गोलकार, तो आमचो फुडलो प्रोसेस जो कितें आसा तो सांगतलो. सगळ्यांक वेलकम. फंडिंग रिलेटेड इलेक्शन एक्सपेन्सीस कितले जाले आनी फुडलो आमचो स्टेप कितें आसतलो तेजेर हांव 2 उतरां सांगता. आता 5 तारीख पर्यंत आमचो जे एक्सपेन्सीस आनी स्क्रुटिनी जाला जे इलेक्शन ऑब्जर्वर स्क्रुटिनी 18 लाख आमी एक्सपेन्सीस दाखयला. तितूंतले 12 लाख सुमार जे क्रिमिनल केसीस आहा तेजेर गेला. आता तुम्ही म्हणटा 18 लाख कितें बाकीचे कितें. सो एक्चुअल आमचो फंड आहा तो 12 ते 13 लाखूच एक्सपेन्स 12 ते 13 लाखूच जाता. बाकीचो जो एक्सपेन्स आहा तो दाखयचो पडटा. मीन्स नोशनल अमाउंट म्हणटा जे इलेक्शन तेंचे जे रुल्स आहा त्याच्या प्रमाणे तुका दाखयचो पडटा. फॉर एक्झाम्पल आमच्यो नॉर्थ गोवान 10 गाडयो भोंवताल्यो व्हेकल्स त्यो आमी हायर करूंक ना नाजाल्यार पेट्रोल चार्जीस तांकां दिवना नाजाल्यार त्यो आमच्यो तेंच्यांनी भुरग्यांनीच आमकां त्यो गाडयो हे करून दिल्ल्यो म्हणजे इन कायंड दिल्ल्यो. सो तेजो खर्च आमी एक्चुअली पे करूंक ना. मात एक्चुअली इलेक्शन प्रमाणे तुका तो अमाउंट कितलो स्पेंड जाता दाखयचो पडटा. एक्चुअली तो कॅन्डिडेट अकाउंटासून वयची ना तर तेजो 4 लाख जालो. तशेंच करून एडवर्टाइजमेंट आमी 12 लाख स्पेंड केले एक्चुअली बट तेंच्या प्रमाणे तो 16 लाख जाता. सो तो 4 लाख 2-3 लाख डिफरन्स तोय आमकां दाखयचो पडटा. सो एक्चुअल कॉस्ट आहा तो 12 लाख एडवर्टाइजमेंट जाला पळय तो आहा आनी तो आतां फुडें वयतलो 2-3 फॉर्मां आनीक आसा तेजेर आमचो मेजर फंड गेल्लो आसा. तेच्या पयलीं आनी क्लॅरिफाय करता की एकटे एडवोकेटान जो पार्टी प्रेसिडेंटूय आसा तेणी सांगलेलें की मनोजान खंय नील रिटर्न भरला आनी तो एक्सपेन्सीस कशे दाखयता म्हणून. तो बाबा एडवोकेट गणिताचे गजाली आमकां सांगनाका. पॅम्पलेट्स नाजाल्यार मागीर ते बॅनर्स नाजाल्यार आनी कितें जे एडवर्टिजींग आसता ते पार्टी म्हूण आसता कितें पार्टीन स्पेंड करप आसता ते पार्टीन स्पेंड केला आनी तो ऑलरेडी आमी एज पर सेक्शन 127A तो इलेक्शन एक्सपेंडिचर दाखयला. कॅन्डिडेटान कितें करपाचें ते पार्टी ताका पयशे घालता आनी मागीर तो पेमेंट करता मिडिया सांगता ते. आनीक वाडपाचें आहा तुमकां कळ्ळा की नॉर्थान स्पेशली कशे बीजेपी दिल्ले आनी तेंची सगळी मशिनरी कशें मनोच्या फाटल्यान घालता तेवूय सांगता. वाळपयन आमी एक डोर टू डोर कॅम्पेन करताले आनी तशें सायडीक विश्वजीतूय आपली मिटींग करतालो. ते केला म्हणून आमी खंय वायलेशन केला मोड ऑफ कंडक्ट आमची गाडी खंय विदाउट परमिशन आसली आमी रॅली काडली काय आमी प्रोसेशन काडली म्हणून तेजेर एफआयआर जाली. आनी व्हडलो जोक पळया जेन्ना ARO फ्लायिंग स्क्वॉड एक रिपोर्ट दिता जाल्यार ARO मागीर फुडें कितें धाडटा रिपोर्ट तेजे पयलीं शोकत नोटीस धाडून येवपाक जाय. कॅन्डिडेट कित्याक तो कॅन्डिडेट शोकत नोटीस येवपाक जाय. तेच्या नंतर तुवें कितें आपले
रिप्रेझेंटेशन दिवपाक आपले रिप्लाय दिवपाक त्याच्यात पयलीं मिडिया थ्रू आमकां कळ्ळें की मनोजाचेर एफआयआर जाला तेणी एमसीसी वायलेट केला म्हणून त्याचे कितें क्लॅरिफिकेशन आहा ते आमी सगळे परमिशन आमचे कडेन आहा डोर टू डोर इंटिमेशन आमचे कडेन आसा व्हेहिकल परमिशन आसा ते घेतला परत म्हापसा आमी जेन्ना रॅली म्हापसा अमित शाहची मिटींग जाली तेन्ना जोशुआ आनी तानावडे तो मार्केटान डोर टू डोर कॅम्पेन करताले तेवूय रॅली काडटाले तेवूय प्रोसेशन काडटाले आनी तेन्ना आमीय करताले आमकां नोटीस येयली आरोप कडसून की तुमी ते केला ते रॉंग केला एमसीसी तुमी वायलेट केला तुमगेर कित्याक एफआयआर करची न्हू ते आमकां सांगा सो तेजे आमी रिप्लाय केला सो अशे गजाली चलताल्यो सांगपाचें म्हणल्यार जेन्ना बीजेपी चे कॅन्डिडेट तुमी पळय सावथाक बुथान वचून कॅम्पेनिंग करताले की वोट फॉर बीजेपी चंद्रकांत शेटये 30-40 लोकांक बुथार बिचोलीच्या बुथार भायर रावन वोटींग जातकीर वोट फॉर बीजेपी वोट फॉर श्रीपाद वोट फॉर लोटस म्हणटालो तेन्ना वायलेशन जाना चिमला आनी सांताक्रूज आनी बाकी सगळे सांत आंद्रे सोडून कॉन्स्टिट्युएन्सीन वोटींग स्लिपाचेर वोट फॉर सिंबल नॉर्थ गोवा कॉन्स्टिट्युएन्सी वोट फॉर बीजेपी आनी तेंचे कमांड आसताले आनी ते डिस्ट्रिब्यूट करताले हे 2-3 दीस लास्ट वोटींग स्लिपार जाताले तेगेर एक्शन कांय जायना सो असो फूल प्रचार बीजेपीन यूज केलो नॉर्थ गोवान तरी ते आरजीपीच्या फियरान दुसरी गजाल म्हणल्यार आमचे फुडलो स्टेप कितें आसतलें कशें आसतलें आतां 2025 जे झेडपी इलेक्शन आसतले तेजी तयारी आमची आतांसूनच चालू जाता प्रोबेबल कॅन्डिडेट्स जे शॉर्टलिस्ट करपाचे मागीर तांकां ट्रेनिंग दिवपाचें तेंची लिडरशीप वाडोवपाची मागीर तेंचे बूथ मॅनेजमेंट परत रिवायज करपाचें कित्याक झेडपी इलेक्शन जे आहा ते 50 सिटां आसा आनी 2-3 विलेज पंचायती मेळोन एक सीट जाता आनी मागीर तेंचो मागीर रिजर्वेशन थंयसर आसता कित्याक हे इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशन करता रिजर्वेशन आसतले वुमन कॅन्डिडेट्स आसतले वुमन ओबीसी आसतले वुमन एसटी आसतले सो तेजी तयारी फुडें आमी आतां चालू करतले जशें की एवरी इलेक्शन आरजी एक स्टेप अहेड आसता नेव स्ट्रॅटेजीज करता तरेतरेचे स्ट्रॅटेजीज करता फंडींग कमी आसूं मात तरेतरेचे डिफरंट ट्रेडिशनल पॉलिटिक्स ताका एक स्टेप फुडें वचोन नेवी जे युथांक इन्फ्लुएन्स करपी आनी तो फुडलो यूथ तोच आपल्या फुडल्या फाटल्या जनरेशनाक इन्फ्लुएन्स करता तश्यो स्ट्रॅटेजीज करता त्यो आमी फुडल्या झेडपी इलेक्शनाक करतले देव बरें टोटल कितले एक्सपेन्सीव कितें म्हणलें टोटल एक्सपेन्स नॉर्थ आनी सावथ दोन्ही सध्या तरी जे ती लास्ट स्क्रुटिनी जाला पळय 18 लाख कितें एक्सपेन्स जाला नॉर्थान आनी सावथान म्हाका दिसता सिमिलर जाला 15 लाख कितें जाला आनी तिंचो लास्ट म्हाका दिसता आतां वोटींग कावंट जावन 30 दिसां भितर फायनल ते स्क्रुटिनी करता 18 लाखांलो एक्चुअल आमी स्पेंड केला तो 12 लाख ते एक्सपेन्सीस आहा ते मात तांकां आमकां दाखोवचें पडटा इन कायंड कितें दिलां नाजाल्यार कितें एक्सपेन्सीस आहा ते दाखोवचें पडटा फॉर एक्झाम्पल गाडयेचेर घायला आमी 40,000 एक गाडयेक कोणाकूच दिवना मात तो एक्सपेन्स कितें जाला तो दाखोवचो पडटा अजय तुम्ही आता झेडपीचे तयारी करता म्हणटा पण तुमकां दिसाना जून 4 तारीख पासून तुम्ही रावचे पडटले म्हणून एटलीस्ट एनालायज करपाक तुमची वोटींग कितें जालां पयलीं तेजे ते आसा इलेक्शन प्रोसेस इज कंटिन्युअस प्रोसेस तो आमी इलेक्ट तेजे फुडें करतलेच आमी ते मात तयारी करपाची कितें आमी प्रोबेबली आमचे लिडर्स आहा फॉर एक्झाम्पल एका कॉन्स्टिट्युएन्सीन आसा सपोज चिंबल कॉन्स्टिट्युएन्सी आहा गेल्या एका ती जनरल आशिल्ली तो ह्या एका ती एसटी जावंक शकता आमचे प्रोबेबल कॅन्डिडेट वुमनूय जावंक शकता तशें आमी तयारी इंटरनली करता रिजल्ट वील बुस्ट रिजल्ट जाल्यार बरो जाल्यार बुस्ट जातलेच कित्याक कार्यकर्ते खूश जातले आमचे रेव्होल्युशनरी खूश जातले मात तयारी इंटरनली कितें करपाची ते आमी इंटरनली तयारी करता पब्लीक कॅम्पेन मागीर करता ओके तुम्ही म्हटले रिस्पॉन्स बरो मेळ्ळो जिखतले काय खंयचे कितें येतले तुमी ते मात सांगूंक ना पळय कशें आहा आतां जे भाशणां ठोकतात आमी 1 लाखान जिखतले ना 60,000 जिखतले ते खंयच्या कॉन्फिडन्सान म्हणटा ना जाल्यार कित्याचेर म्हणटा ते आमकां खबर ना म्हणजे ईव्हीएम मशीन तेंच्या कडेन आसा म्हणून म्हणटा काय ते ईव्हीएम मशीन आपणाक जाय तशें करतले म्हणून म्हणटा हें तांकां खबर आसा आमी लोकां कडेन पावले आमी कॅम्पेन केली लोकांनी वोट घातले आतां ते जिखयतले काय ना हे सगळें लोकांनी आमी आतां कितलीं भाशणां ठोकली आमी म्हटलें आतां बसून आमी म्हणपाक शकता की आमी 2 लाख मतांनी जिखतले पूण ते पिशेपणां जे कितें आसा जिखतले ना हे 4 तारीख आसतलें लेट्स बी प्रॅक्टिकल कितें आहा तो रिपोर्ट 4 तारखेर येतलो तो रिपोर्ट बरो जावं वायट जावं कितें जावं तो सगळ्यांक एक्सेप्ट करचो पडटलो आनी मूव ऑन करचें पडटलें त्या प्रमाणे आपली स्ट्रॅटजी करचें पडटलें सो वी आर ऑल्सो वेटिंग फॉर 4 बट एक सांगपाक सोदता की गेल्या इलेक्शनाकून चड 100% आमकां लोकांचो मोग मेळ्ळा लोक स्वता फोन करून आमकां सांगताले की आमी तुमकां वोट केला आमच्या सोयऱ्यांक आमी तुमकां वोट घालपाक लायला आमच्या फ्रेंडांक आमी वोट घालपाक लायला जे लोक हेच्या पयलीं आमकां क्रिटिसायज करताले नाल्यार कमी लेखताले त्या सगळ्या लोकांनी आमकां वोट केल्लो आसा सो 100% आरजीची ग्रोथ आसा आतां ती जिखतले ना कितें आहा ते 4 तारीख फायनल जातले
कितले पर्संटेज पासून कितली मेळटली ना आमी ते तुमकां अजिबात सांगपाक शकना कित्याक आमी ह्या फावटी टोटल जे इलेक्शन आहे टोटल अनप्रेडिक्टेबल इलेक्शन जाल्लें कोणूच सांगपाक शकना कोणाचो वोटर खंय येयला खंयच्यान वोटर कित्याक कितें जाला की बीजेपीचो श्रीपाद नायक नॉर्थाचे सांगता तुका बीजेपीचो श्रीपाद नायक दिल्ल्या कारणान कित्याक बीजेपीचे जे हार्डकोर कार्यकर्ता वोटर आहा ते बेजार जातले सो आता ते आरजी सायडीन शिफ्ट जाला आसतले थोडे तांकां इंडिया लायन्साक गेला आसतले वॉटेवर ते पळोवचे पडटले म्हणजे आरजीचे 2 वर्सां काम पळोवन लोकांनी कितें आमकां आशिर्वाद दिला तो भितर आसतलो तो लोकांनी काय दाखोवंक ना कित्याक हांगा कितें आहा लोक आरजी वांगडा डायरेक्ट भायर येयले जाल्यार ऑटोमॅटीक बीजेपी टार्गेट करता आरजीचे जे बुथाचेर आमकां चड हे पडलेले त्या जाग्याचेर बीजेपीन आपले फूल मशिनरी लायिल्ली तेंच्यांनी जाता तितलो ते प्रेशर लायिल्लो काँग्रेसीचे जे बूथ असले त्या जाग्यार आरजीन मतां काडल्या थंयसर काँग्रेसीन आपले थंयसर टॅक्टिक्स यूज केले आनी सामके फालतू टॅक्टिक्स यूज केले हांगा रिलीजन यूज केले हांगा ना तसले फालतूची कॅम्पेन आहा फोटिंगपणाची कॅम्पेन ह्या इंडिया अलायन्सान टोटल केल्लेली आहा बीजेपीचेर ते करीत आहा बीजेपीचो जन्मच तें जाला फोटिंगपणाच करून जालें जाल्यार हे काँग्रेसीन तेच बीजेपीचे शिकोवन तेच टायप कॅम्पेन तेंच्यांनी चलयल्ली सो आमी सांगपाक शकना तुमकां आमकां कितलो वोट शेअर पडटलो ना कित्याक तो आतां सांगून काय अर्थ ना कित्याक आतां 4 तारीख सगळ्यांनी पळोवपाचें म्हणून आनीक मेन्शन केलें की रिलिजियसाचे हे यूज करून इलेक्शनाचे सेलिब्रेट करपाचें कशें जशे हिंदू बीजेपी यूज करता तशें क्रिस्तांवांक आयज काँग्रेस अपीस करता सिंपल तुमकां सांगपाक सोदता आनी हें अपीजमेंट घाल्ल्यार कोणूच डिनाय करपाक शकना हें जावपाक जायना जर आमी हिंदू क्रिस्तांवांचे जर पॉलिटिक्स करपाक लागले जाल्यार प्रत्येक पॉलिटिकल पार्टीन आपलें नांवूच रिलिजनाचें दाखोवपाचें तर गोवा हिंदू पार्टी गोवा क्रिस्तांव पार्टी अशें करून गोवा मुस्लीम पार्टी म्हणून नांवां दवरून तेंच्यांनी कॅम्पेन करपाक जाय अशें तुमी पॉलिटिकल पार्टी जावन रिलिजनाक भंय घालून हिंदू खतरे में क्रिस्तांव खतरे में नाल्यार आनी कोण खतरे में असले घालून तुमी जे इलेक्शन कंटेस्ट करता पळय आनी गोंयान हें जाता पळय ही वायट गजाल आनी गोंयकारांनी हें चिंतपाक जाय आयज जर आमी ह्या ट्रेंडान जर वोटींग करपाक लागले जाल्यार फुडें कितें जातले परिस्थिती फाल्यां हिंदू क्रिस्तांवांच्या मदीं असो डिवायड जातलो तो केन्नाच वांगडा मागीर पॅचअप जावपाचो ना तो डिवायड तसोच उरतलो फाल्यां नॉर्थ सावथ डिवायड जर जालो जाल्यार आमी गोंयकार एकामेकाचें तोंड पासून पळोवपाचें ना कोण चर्चीक वयतना गाळयो मारतलो कोण देवळाक वयतना गाळयो मारतलो तो कोण आमच्या हिंदूच्या देवाक गाळयो मारतलो कोण क्रिस्तांवाच्या देवाक गाळयो मारतलो आनी ह्या पॉलिटिक्साक लागून हें आमकां जाल्लें नाका कित्याक आमी आमच्या फोगो बिलान पासून गोंयकार कोण तो डिफायन केला भितर आमी रिलीजन घालूंक ना सगळे रिलीजन एकठांय हिंदू क्रिस्तांव जावं मुस्लीम जावं जे कोण गोंयान आसले तेन्ना 1961 पयलीं हेंकां लागून उलयता आनी जाता तितले गोंयकारांक युनायट करपाचे आमी गजाली करता हे दोनूय पॉलिटिकल पार्टी जे आसा पळय हे फक्त रिलीजनाच्या नांवाचेर वोटींग घेतात रिलीजनाच्या नांवाचेर वोटींग करतात आनी प्रत्येक रिलीजनाक भंय घालतात तो म्हणटा हिंदू खतरे में म्हणटा क्रिस्तांव खतरे में आनी हेच करून हेंच्यांनी इलेक्शन कंटेस्ट केला पण ते डिनाय करपाचें पार्टीचे जे एक्स लिडर्स आहा पळय तेंच्यांनी सपोर्ट इंडिया एलायन्साक दाखयला तेजेर तुमकां कितें म्हणटा कितें आहा जे 2 वर्सां एक वर्स पयलीं जेंकां काडला आमी ते फाल्यां कोणाकूय सपोर्ट केलो म्हणून आमकां फरक पडना कित्याक तो तेंचो विश आसा अशें न्हू की आतां कोणें तरी आरजी सोडले आनी रोखडोच तेंकां बाबा आरजी सिटां कंटेस्ट करता आरजी दोनूय रावता म्हणून हें सोडला पार्टी सोडला आनी तेंच्यांनी सपोर्ट केला अशी गजाल ना हे जेंकां पार्टींतले थोड्यांक काडलेले तेंच्यांनी सपोर्ट केला आसतलो नाल्यार पार्टीच्यान गेला आसतले थोडे 2022 पयलीं इलेक्शना पयलीं गेला ते आतां गोंयान पट्टे घालता आनी आमी हें म्हणटा म्हणजे व्हडलो जोक आनी हें जर इंडिया अलायन्साची जर तुमी कॅम्पेन पळयत जाल्यार तेंचेच कोण सरपंच तेंच्याचेर निवडून येयला तेंकांच परते पट्टे घातला तुम्ही एक पहिला प्रेस कॉन्फरन्स सुद्धा पहिला आसतलो एकटो काँग्रेसचो पयलीं काँग्रेसीन आहलो परतो तो म्हणटा इंडिया अलायन्स प्रेसान ताका विचारलो पयलीं तूं कोणाक आहलो तो म्हणटा काँग्रेसीन आहलो म्हणजे परते एवरी इलेक्शनाक शाली घालीत राव पट्टे गोळ्यांक घालीत राव ही असली फालतू पचकीपणा कॅम्पेन आहा पळय ट्रेडिशनल वे ऑफ पट्टे घालपाची पॉलिटिक्स ते आरजी बिलीव करिना कोणाक खंय वचपाक जाय कोणाक कितें सपोर्ट करपाक जाय ते सपोर्ट करतले सगळे फ्री आसा आमी आमची कॅम्पेन एक हॉनेस्टीन गेला सत्याच्या मार्गाचेर गेला आनी आमकां खबर आसा की लोक सत्याचो मार्ग केन्ना ना केन्ना धरतले आनी ह्याय फावटी लोकांनी सत्याचो मार्ग धरला आसतलो हें आमकां गॅरंटी श्रीकृष्ण म्हटलें की आपल्या आजून रिजन आपण सांगूंक ना कित्याक एंटी पार्टी एक्टिविटीज केल्या त्यो तुमी तेका अजून सांगूंक ना तेका ते खबर ना जाल्यार आमी खबर 3 मिटिंगे घेवन आमी जाले हेजी डिस्कशनाय जाली फाल्यां कशें आसा पळय आतां जे कोण वयता तेंकां जर तुमी न्यूज पळयत ना जाल्यार कॅप्शन पळयत न्यूजाची जाल्यार एक्स आरजी म्हणून आसता तो एक्स आरजी म्हणून आहा पळय तेका तो ब्रँड आसा हांगा जर ते एक्स आरजी काडून जर तेंची नांवां घालीत न्हू जाल्यार कोण काय म्हणून लोक विचारतले ही परिस्थिती आहा आरजी फाल्यां आमी सुद्दां हांगा जे बसला आमच्या फुडलो जर आरजी जर ब्रँड काडीत जाल्यार मनोज बरोबाकूय व्हॅल्यू ना विरेशाकूय व्हॅल्यू ना हांगा कोण बसला तेकाय व्हॅल्यू ना तो आरजीक व्हॅल्यू आसा ते ब्रँडाक व्हॅल्यू आसा ते आयडियोलॉजीक आनी ते प्रिन्सिपलाक आनी ते सॅक्रिफायसांक व्हॅल्यू आसा दॅट इज वाय अजून मेरेन पार्टेंसून गेला भायर मारला तरी एक्स आरजी लावपाची सोडिना बाकीची टीम बी आली तेची
टीम बी येता टीमीक तुम्ही घेयना कित्याक आम्ही टिमींग घेयना अशें काय ना. आमच्या वांगडा टीम आसली, आमच्या वांगडा टीम भोंवलेली आनी हांगा कोणाची टीम आपल्या हेतून ना जर टीम आसली जाल्यार वांगडा भोवन तेंच्यांनी काम करपाक जाय. ते काम कित्याक करूंक ना ते मातशें तुमी विचारपाक जाय. जर कोण म्हणटा आपल्या वांगडा येदी व्हडली टीम आसा ती टीम घेवन भोंवपाक जाय, ते टीम घेवन कॅम्पेन करपाक जाय. ती काय आमकां खंय दिसूंक ना न्हू. मयाची भुरगीं तुज्या अजून आहा आमच्या वांगडा आसा मतां पडटली तेन्ना तुमकां कळटलें की हाजी कितली मतां पडटली आनी कितली ना. विरेश तुका प्रश्न आहा. तूं जितलें उलयलो पळय हितून गमता की तुका खंय ना खंय तरी भंय आहा तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन आनी ते रिलिजियस म्हणटालो पळय आतां मोमेंट म्हणटा ते तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन जाला. तूं काय पळयता फुडें तुजें? होय गोंय आसा म्हटल्यार आमी जे काम केल्लें आसा आनी ऑनेस्टीन काम केल्लें आसा इतली गेल्ली 2 वर्सां जे स्वातंत्र्य मतदारसंघात काम केलां ते घेवन आमी फुडें गेल्ले. आतां हितून कशे पॉलिटिक्स यूज केल्ले आसा आनी कशे तेंच्यांनी प्रेशरायज केल्ले आसा तांकां खबर आसा की रेव्होल्युशनरी गोवन्स जेन्ना काम केलां आनी गेले ते विधानसभा निवडणुकीक पासून आमी 1 रुपया मोडी नासतना निवडून येयल्ले आसा. सो तो तेंचेर प्रेशर आसा की विरेश बोरकर समज परत येयलो जाल्यार तांकां खंय ना खंय हे खट्टले. आतां जे खट्टा कित्याक व्हडले व्हडले बिल्डर्स व्हडले व्हडले जे डेव्हलपर्स आसा हे आयज त्या प्रेशराचेर आसा आनी ते म्हाका दिसता ते तांकां सपोर्ट करता आनी तांकां थंय धाडटा. आयज तुमी पळयता आसतलो बीजेपी पार्टीचो अध्यक्ष म्हाका दिसता 4 भितर म्हाका दिसता स्वातंत्र्य मतदारसंघात आसलो सदानंद तानावडे. तसोच तेंचे मिनिस्टर सगळे कितलेशे मिनिस्टर ते आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन भोंवताले. तरी हे कित्याक लागून भोंवताले तांकां भियात पडले आनी ते अशे ऑफरी पासून केल्ल्यो आसा आमच्या पासून हेंकां की तुमकां गव्हर्मेंट जॉब दिता आनी तुमी येया आमच्या घरा. थोड्यांक पयशांची ऑफरी केल्या तुमी येया आमच्या घरा. म्हणजे ही जी प्रेशर टॅक्टिक्स आसा ही तांकां खबर आसा की रेव्होल्युशनरी गोवन्साचे आनी हांव आजून पासून सांगता जे आमच्या वांगडा जे आसले ते आमच्या वांगडा ठाम रावले. खूब डिव्हिजीव पॉलिटिक्स जाले खूब कितें जालें मात ते ठाम रावले. सो हे खंय ना खंय आयज गोंयकारांनी चिंतपाक जाय की गोंय समज आमी राखतले जाल्यार आमी फुडें वचपाक जाय. आमी आमची जी आयडियोलॉजी आसा एक गोंयकार म्हणून ही आयडियोलॉजी दवरपाक जाय. ऑब्वियसली आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन लीड येतली कित्याक जे काम केल्लें आसा आनी लोकांनी पळयल्लें आसा आमचें काम कितें आसा तें आनी ह्या कामाचो म्हाका दिसता जो फळ आसा तो आमकां मेळटलो. 70 हायेस्ट वोटिंग लीड जाला 70 काम केलं आणि बालेकिल्लो म्हणटा बीजेपीचो 70 तुम्ही हायेस्ट वोटिंग पर्सेंटेज कोणाच्या पावलांत पळयता? ते पळय कशें आसा 2 गजाली आहा भितर. पयली म्हटल्यार थंय जेन्नाच्यान आर्जीक थंय 6,500 मतां पडल्या तेन्नाच्यान थंयचो जो स्थानीक आमदार आसा तो पिसावल्लो आहा. तो वचून लोकांक थंय व्हडली व्हडली भाशणां करता आश्वासनां दिता आपूण नोकऱ्यो दितलो. हांगा सीएम म्हणटा स्टाफ सिलेक्शन हाडला पूण हेंचीच बीजेपी पार्टी लोकांक आपूण नोकऱ्यो दितले म्हणून सांगता. म्हणजे कसली फटिंगपणां. स्टाफ सिलेक्शनान मेरिटाचेर जॉब मेळटा पूण हे म्हणटा आमी जॉब दितले. तो फाल्यां आमी हें आयकलां की तो म्हणटा की फुडलो सीएम आपूण मोदी येयलो आनी आपल्याचेर थापाड मारले आपणाक घट धरलो म्हणून आपूण नेक्स्ट सीएम म्हणून. म्हणजे असले गजाली हांगा थंय चल्लेले आहा. पूण लोकांकूय खबर आसा की जाग्याचो प्रश्न आसा तो अजून मेरेन तेंच्या कडेन सॉल्व जाल्लो ना तांकां सॉल्व करपाचो ना. सो लोकांनी आतां भायर सरून कोणाक वोटींग मारला कितली वोटींग काडला हें तर्क वितर्क आमी लावपाक खुबशे लावपाक जाता. पूण तितून आतां वर्सा कांय ना. आतां जर कितें आहा तें 4 तारीख फायनल जातलें. 4 तारीखान प्रत्येक जाण प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आपलें कितें तें करतले. थँक्यू.